देवळात गेलो होताक मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं. रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही तो. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं, खात्री करून घ्यायला, आणि म्हणालो, छे, तिथं कोणी नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. वामांगी या शीर्षकाची अरुण कोलटकरांची ही कविता ही मला वाचायला मिळाली ती रेणू गावस्कर यांच्या निशब्द झुंज या पुस्तकात. माझं मन हादरलं. किती बायका अशा आहेत की ज्यांना नवरा असूनसुद्धा त्याची साथ लाभत नाही. गप्पाष्टकच्या या भागात असं वाटलं की ह्या कवितेचा संदर्भ घेऊन अशा अनेक स्त्रियांशी बोलावं, ज्या घराघरात एकट्या आहेत, वर्षानुवर्ष झाली एकटीने संसार लढत आहेत. त्यांचे पती त्यांच्याबरोबर आहेत आणि नाहीत, म्हणजे असूनही नसल्यासारखेच. काय असेल या बायकांचं दुःख? नाही, या समाजव्यवस्थेला ते असं कळणार नाही. ते कधी कळतं? सगळं तारुण्य निघून गेल्यावर, ऐन उमेदीची वर्ष निघून गेल्यानंतर शेवटी कधीतरी ही व्यवस्था म्हणते, हो बाई, तू एकटीनंच लढलीस. पण का तुम्हाला कळत नाही त्या बाईच्या मनातलं सगळं वादळ? का या व्यवस्थेला कळायचं नाही आहे, की कळवून घ्यायचं नाही आहे? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहतात. हे नवरे असं का वागतात? त्यांना का कळत नाही की आपल्या बायकोला काय हवं आहे? साधा वेळ देता येत नाही त्यांना? फार काही नको असतो. आपल्या पतीने आपल्याशी थोडा वेळ प्रेमाच्या गप्पा माराव्यात, बोलावं, मनातल्या काय गोष्टी असतील नसतील त्या शेअर कराव्या. इतकीशी सुद्धा अपेक्षा अनेकींची पूर्ण होत नाही. आणि हे गाऱ्हाणं आजचं नाही आहे. शेवटी या कवितेतून अरुण कोलटकरांनी रखमाईला समोर घेऊन जेव्हा ही कविता रचली, तेव्हा त्यांनासुद्धा हे माहिती असेल की किती पिढ्यांचं हे दुःख आहे की नवरा काही बोलत नाही आणि बायको एकटी मुक्यानी संसार रेटत असते. माझ्या ओळखीत असे कितीतरी नवरे आहेत की जे 4 लोक आले की मग बायकोशी चांगलं वागतात. पण एरवी त्यांना काही बोलायचं नसतं. ते दिवसचे दिवस त्यांच्या विश्वात असतात. ह्याच्या उलट असेही अनेक नवरे आहेत की जे व्यसनांच्या नादी लागलेत, किंवा बाहेर त्यांची संगत अशी आहे की तिकडेच त्यांना वेळ घालवायला आवडतो. दिवसचे दिवस जातात, रात्र रात्र उशीर होतो, इथे घरी बायको वाट पाहत असते, पण त्याचं त्यांना काही वाटत नाही. अशा सगळ्या बायकांना
मी म्हणते की त्यांना तरी का असं वाटतं की आपण आपल्या नवऱ्याशी बोलावं आणि कशाला वेळ द्यायचा त्याला? जी व्यक्ती आपल्याला वेळ देत नाही आहे, जी आपल्याशी अशी वागती आहे, पण नाही हो, ही समाजव्यवस्थाच अशी आहे. आपोआप मन जोडलं जातं. आपोआप त्या पत्नीप्रिया, पतिप्रिया होऊ इच्छितात. आपलं कुटुंब, आपला संसार, आपला नवरा या सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची त्यांची जी उर्मी असते, ती त्यांना हे करायला भाग पाडते. आज बोलावंसं वाटलं गप्पाष्टकच्या या भागात, म्हणूनच अशा सगळ्या एकाकी स्त्रियांशी. होऊ शकतं काहींचे पती देवाघरी गेले असतील. होऊ शकतं काहींना तेवढा वेळ मिळत नसेल आपल्या नवऱ्याकडनं. मला तुमची दुःख नाही ऐकायची. मला तुमचं ह्याविषयीचं म्हणणं काय आहे ते ऐकायचं आहे. तुम्ही तुमच्या घरात जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही ती कशी हाताळताय? ही तुमची जी एकाकी झुंज आहे ना, ती तुम्ही लिहा. आज कमेंट बॉक्समध्ये अशा सगळ्या एकाकी स्त्रियांनी त्यांचा लढा काय आहे तो व्यक्त करा. कारण माहिती आहे ना, शेवटी रखुमाईसुद्धा काय म्हणाली, कुठे येतो, कुठे कधी जातो, काही कळत नाही. हे तसंच आहे. पण मग आपण कुठे बोलायचं? आपण माझ्याशी बोला. गप्पाष्टकच्या या भागात अशा सगळ्या स्त्रियांना मी बोलतं करू इच्छिते, ज्या एकट्या आहेत, पण मनाने खचलेल्या नाही आहेत. त्या त्यांचा संसार आनंदात करतायत. आणि मला माहिती आहे की कोण असं कबूल करणार आहे की हे सगळं मी करते, कारण हा अहंभावसुद्धा तुमच्यात नाही आहे. तरीसुद्धा बघूया आजच्या या गप्पाष्टकच्या भागानंतर कोण कोण मला छान छान प्रतिसाद देत आहेत आणि त्यांचं मन व्यक्त करतायत. मला नाही वाटत त्यांच्या नवऱ्यांना काही हरकत असावी, कारण मी त्यांची मैत्रीण म्हणून त्यांना हा प्रश्न विचारते. इथे तक्रार नाही आहे, इथे फक्त शेअरिंग आहे. कुठेतरी व्यक्त होण्याची जागा आहे आणि ती जागा म्हणजे माझं मोहिनीचं गप्पाष्टक आहे. करताय ना मग कॉमेंट? आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि शेअर करा. म्हणजे मला आणखीन छान छान विषय या समाजातल्या कॉमन मॅनशी बोलता येतील आणि त्यांना बोलतं करता येईल. आज थांबते, उद्या भेटू नव्या भागासह. धन्यवाद.